नमस्कार मित्र हो, मी अतुल आणि आपला मित्र उपेंद्र आज मित्ररंगामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. एखादा शास्त्रज्ञ म्हटला की आपल्या डोळ्यापुढे पुस्तकात घडून गेलेला किंवा शास्त्रीय उपकरणांच्या मागे काम करणारा असा एक चेहरा समोर येतो. तसंच जर भारताच्या सर्वोच्च शिक्षण प्रणालीचा व्हाईस चॅन्सेलर म्हटलं तर आपल्याला एक गंभीर चर्चा करणारा चेहराही डोळ्यापुढे येतो. किंवा एखाद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा व्यक्तिमत्व म्हटलं तर आपल्यापुढे एकदम सुटाबुटातला असा चेहरा येतो. किंवा आयुर्वेद तज्ञ म्हटलं तर आपल्याला एखादा लांब दाढीचा भस्म किंवा जडीबुटी खणणारा एक वृद्ध चेहरा डोळ्यापुढे येतो. पण ह्या सगळ्या प्रतिमांना छेद देत एक साधा सुद्धा तुमच्या आमच्यातला एक चेहरा जर समोर आला तर आपल्याला थक्क व्हायला होईल. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाबरोबर गप्पा मारणार आहोत, ज्याने मी ह्या वर सांगितलेल्या क्षेत्रांमध्येच नव्हे फक्त तर अनेक क्षेत्रांमध्ये खूप दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर त्यांचा परिचय देण्यासाठी मला एक वेगळा एपिसोड करायला लागेल, पण ते आपल्याला शक्य नाहीये. तर आता आपला सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी आपल्या गप्पांकडे आजच्या कार्यक्रमाकडे वळूयात. आजचे आपले नुमवीय मित्र आपल्या बरोबर गप्पा मारणार आहेत. डॉक्टर भूषण पटवर्धन, त्यांचे या कार्यक्रमात मी स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार अतुलजी आणि उपेंद्र, दोघांनाही नमस्कार आणि या निमित्ताने सर्वच नुमवीयांना नमस्कार. आता पुढच्या ऍक्च्युअल प्रश्नांच्याकडे यायच्या अगोदर मी काही नमूद करू इच्छितो की एक छोटीशी अजून जरा डिटेल मधलं अशी ओळख म्हणता येईल किंवा तुमचा परिचय म्हणता येईल. तर हा खूप मोठा आहे, परंतु मी तो अगदी थोडक्यात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसा अतुल म्हणला की सगळा परिचय द्यायचा झाला तर एक अर्धा तास तर परिचय देण्यातच जाईल. तर त्याच्यामुळे मी फक्त 1 मिनिट घेतो आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि आपल्या नुमवीय मित्रांना मी सांगू इच्छितो की डॉक्टर भूषण पटवर्धन इज अ सायंटिस्ट, टीचर, एज्युकेशन एक्सपर्ट, ग्रेट एक्सपोनंट ऑफ आयुर्वेदा, डायरेक्टर ऑफ सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ इन सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. गेली 40 वर्ष इव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदा, औषध निर्माण आणि विकास, इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या विषयात अतिशय महत्त्वाचे असे योगदान त्यांनी दिलेले आहे. फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स, मणिपाल एज्युकेशन ग्रुप, इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन, बेंगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज या संस्थांमध्ये अनेक मोठी पदे त्यांनी भूषवलेली आहेत. UGCचे माजी व्हाईस चान्सलर, CSIR डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इत्यादी संस्थांचे मेंबर, WHO, मिनिस्ट्री ऑफ आयुष, नीती आयोग, प्लॅनिंग कमिशन या प्रकल्पांमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग आणि योगदान. इंटिग्रेटिव्ह अप्रोच ऑफ हेल्थ, इनोव्हेटिव्ह अप्रोच टू ड्रग डिस्कवरी या पुस्तकांना अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे. ही इज ऑल्सो अ चेअरमन ऑफ टास्क फोर्स बाय आयुष मंत्रालया, लॉन्च बाय अँड ऑल्सो लॉन्च ऑफ आयुसॉफ्ट सॉफ्टवेअर. मला वाटतं माझी दमछाक होतीये हा परिचय नाही, खूप पुरेसा आहे उपेंद्र आणि आपण सुरुवात करूया. नुमवी आहे हाच चांगला परिचय आहे. आता आपल्या प्रश्नांच्याकडे येताना मला अगदी मूळ प्रश्नाकडे यायचंय की मुळात आयुर्वेदाकडे जायची गोडी कशी लागली, त्याचं मूळ कशात आहे? नाही, सगळ्यात प्रथम मला तुम्हाला दोघांनाही, अतुल आणि उपेंद्र, मला दिल्लीत राहून जी म्हणायची सवय लागली आहे तर ते टाळायचा मी प्रयत्न करून शक्यतो.
उपेंद्रजी किंवा अतुलजी असं म्हणण्यापेक्षा. आणखीन दिल्लीमध्ये ते एक होतं, तुम्ही जो मित्ररंग हा उपक्रम सुरू केलेला आहे ना दोघांनी, आणखीन सुद्धा काही सहभागी असतील त्याच्यामध्ये, त्या सर्वांचं मला पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करायचंय. कारण एक निवृत्तीनंतर एक आता विधायक कार्यक्रमाला तुम्ही दोघांनी जे वाहून घेतलंय, आणि मी पाहिलेत काही एपिसोड, अतिशय उत्तम. तुम्ही म्हणजे जवळजवळ एखाद्या प्रोफेशनल एजन्सीने तयार केलेले जसे एपिसोड असू शकतात, अशा प्रकारची क्वालिटी आपण तयार केलेली आहे. त्यासाठी खूप परिश्रमही घ्यायला लागतात, आणि ते दोघं तुम्ही घेताना मी स्वतः बघितलेलं आहे. गेले 3 आठवड्यापासून आपण दोघं माझ्या संपर्कात आहात, आणि आज सुद्धा अतुलनी ज्या पद्धतीने ती सुरुवात केली ती अतिशय रंजक आणि वेगळी होती ना. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तो पहिला प्रश्न तुझा जो आहे तो खरंच चांगला आहे. थोडक्यात सांगायचा प्रयत्न करीन मी, कारण या सगळ्याच प्रश्नांना उत्तर देताना खूप विस्तार त्याचा करता येऊ शकतो, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडेसे जे हायलाइट्स आपण म्हणू तसे सांगू. आयुर्वेदाची गोडी म्हणलं तर आपल्याला माहितीये की भारतात राहणाऱ्या बहुतेक सर्व कुटुंबियांमध्ये, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबियांमध्ये, पुण्यासारख्या शहरामधल्या, आयुर्वेद हा प्रत्येक घराघरामध्ये आहे. त्यामुळे मी मोठा होत असताना आयुर्वेद बघितलेला होता. जरी आमच्या घरात वैद्य नसले तरी सुद्धा आपण जी घरामध्ये भाषा वापरतो किंवा घरामध्ये आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जे काही आपण कार्यपद्धती किंवा कार्यशैली किंवा जीवन पद्धतीचा अवलंब करतो, या प्रत्येकामध्ये आयुर्वेद आहे. आणि त्यामुळे मी लहानपणापासून बघत होतो की या शास्त्राचा मला स्वतःला उपयोग खूप झाला. जे सिनियर लोक आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं याची माहिती मला खूप मिळायची. आमच्या घरात सुद्धा लहानपणी मला आठवते की माझे काका गुळवेलीच्या कांड्या आणून ठेवायचे, आणि कोणाला ताप आला तर त्याच्यानंतर त्याचं सत्व काढून द्यायचे. अशा अनेक गोष्टी मी बघत होतो. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला मला खरं सुरुवातीला मी म्हणलं होतं की मी सूक्ष्म जीवशास्त्र करीन. तर मला मेडिकलला जायचं नव्हतं, आणि सूक्ष्म जीवशास्त्र करीन म्हणून मी काही दिवस 1 वर्षभर गरवारेला गेलो. पण त्याच्यानंतर मला रसायनशास्त्रामध्ये जास्ती गोडी वाटली म्हणून मी फर्ग्युसनला आलो. तिथनं मग मी MSc जीवरसायनशास्त्रामध्ये केली. आणि ती करत असताना मला वाटलं की माझं जे रसायनशास्त्राचं ज्ञान आहे त्याचा उपयोग करून, किंवा जीवशास्त्राचं ज्ञान आहे त्याचा उपयोग करून आयुर्वेदाचा उपयोग कसा होतो या प्रश्नांची उकल आपल्याला करता येऊ शकेल का, हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होता. आणि म्हणून आयुर्वेदाकडे संशोधनाचा ओढा तेव्हापासून होता, लहानपणापासून होता. पण जो मी माझ्या पदव्युत्तर शिक्षणाला गेलो तेव्हा त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून घ्यायची संधी मिळाली. वा, छान. डॉक्टर, आता मी तुम्हाला असं विचारेन की COVID-19 हा एक मोठा 1.5-2 वर्षाचा कालखंड असा होता की जिथे सगळेजण आपापल्या परीने त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न करत होते. तर आता आयुर्वेद हा तुमचा जो विषय आहे त्या दृष्टीने आता आपण त्याची काही एक उपचार पद्धती आणि कोविड याचा आपण काय सांगड घालू शकाल, किंवा ह्याबद्दल आपण काय जास्त प्रकाश टाकू शकाल? सुरुवात तर मी असं करेन की कोविड महामारीने आपल्या सगळ्यांचाच एकूणच स्वास्थ्याकडे, आरोग्याकडे, जीवनाकडे सुद्धा मी म्हणेन बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. कारण कोविड हा जेवढा ॲलोपॅथीला नवीन आहे तेवढाच आयुर्वेदालाही नवीन आहे. त्यामुळे दोघांनाही तो नवीन आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक नवीन अभ्यासाची दिशा मिळाली या कोविडच्या निमित्ताने. आणि कोविडमध्ये आज तर आपल्या हातामध्ये, त्यावेळेला तर काही औषधं नव्हतीच. त्यामुळे आता त्याच्यात काय करायचं, त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी काम करावं. आपल्या ज्या परंपरागत बाउंड्रीज म्हणतो आपण, सायलोज म्हणतो, अशा प्रकारचे जे टप्पे केलेले असतात आपल्या मनामध्ये किंवा समाजामध्ये, ही ॲलोपॅथी, हा आयुर्वेद, असे कप्पे असतात, ते सगळे बाजूला ठेवून आपल्याला कोविडचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन काही करता येऊ शकतं का, हा विचार राष्ट्रीय स्तरावरती चर्चेला गेला. त्यावेळेस मी दिल्लीत होतो. आणि मग आयुष मंत्रालयाने याच्यासाठी एक राष्ट्रीय टास्क फोर्सची निर्मिती केली आणि त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं. आणि त्यामुळे खूप मोठं काम गेल्या 2 वर्षामध्ये आमच्याकडून झालं. कोविडमध्ये असं आम्ही दाखवून दिलं की
प्रत्यक्ष कोविड जेव्हा इमर्जन्सी असते ना, त्यावेळेला आपल्याला ॲलोपॅथीच घ्यायला पाहिजे. म्हणजे तिथं काय आपल्याला तुम्ही योगा करा हे सांगता नाही येणार. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर कोणाला ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजन द्यायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. पण आता कोविड होऊ नये म्हणून आपण काही करू शकतो का? मग आयुर्वेदामध्ये अनेक अशा औषधी वनस्पती आहेत की ज्यांचा आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यावरती आपण काही अभ्यास करू शकतो का? या सगळ्या गोष्टींचा आम्ही उपयोग करून कोविडमध्ये संशोधनाला आणि विशेषतः आयुर्वेदातल्या संशोधनाला किंवा योगामधल्या संशोधनाला चालना देण्यासाठी खूप विविध उपक्रम अंगीकारले. आणि त्याचा थोडक्या आपल्या चर्चेमध्ये आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा त्याबद्दल विस्ताराने मी सांगत जाईनच. पण एवढंच सांगेन सुरुवातीला की कोविडमुळे आपल्याला खूप मोठी संधी मिळाली की ज्याच्यामुळे आपण एक जगाला नवीन मॉडेल देऊ शकतो की कोविड सारख्या महामारीचा जर तुम्हाला समर्थपणे प्रतिकार करायचा असेल तर परंपरागत आणि आधुनिक या दोघांना एकत्र घेऊन आपल्याला तो कसा करता येऊ शकेल याचं भारतीय मॉडेल आपण त्यांना देऊ शकतो. फारच. डॉक्टर, मला असं विचारायचंय की या आयुर्वेदाबद्दल तुमचा एवढा अभ्यास आहे आणि आयुर्वेदामधले जे वेगवेगळे उपचार पद्धती आहे तर त्याच्यापासून काही हायपर टेन्शन, डायबेटीस किंवा थायरॉइड असे जे असंख्य रोग आहेत त्यांच्यासाठी या आयुर्वेदाचा उपयोग कशा प्रकारे होतो किंवा अगदी होतोच असं म्हणता येईल का आपल्याला? हा प्रश्न खूप चांगला आहे आणि याचं उत्तर खूपच विस्ताराने द्यावं लागेल, पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. उपेंद्र, काय झालंय, आपली जी मानसिकता आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याला कारणं खूप आहेत. आपण ब्रिटिश काळामध्ये काय झालं याचा विचार करू शकतो किंवा मुघल राजवटीत काय झालं किंवा आपल्यावरती आक्रमणं झाली, आपलं ज्ञान गेलं, याच्याबद्दल विस्ताराने अनेक बोलता येऊ शकतं. पण याचा परिणाम असा झाला आपल्या मनावरती की आपल्याकडच्या ज्या स्वास्थ्य परंपरा होत्या ना त्यांची ओळख आपण विसरत गेलो. आणि आपल्या डोक्यामध्ये असं गेलं की म्हणजे हेल्थ म्हणजे ज्याला आपण भाषांतर त्याचं आरोग्य करतो, माझ्या मते हे भाषांतर सुद्धा योग्य नाही, कारण आरोग्य सुद्धा रोगाशी जोडलेलं आहे. आयुर्वेदामध्ये जो शब्द वापरला गेलेला आहे ना तो स्वास्थ्य आहे. स्वतःमध्ये जो स्थिर राहू शकतो, स्वस्थ राहू शकतो, अशी तुमची ज्या वेळेला परिस्थिती येईल त्यावेळेला तुम्ही स्वस्थ आहात म्हणजे तुम्हाला स्वास्थ्य आहे. तर हे मेडिसिन आणि हेल्थ हे दोन्ही अर्थ समानार्थी आपण वापरायला जेव्हा लागलो ना तेव्हापासून हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. मग आपण असं समजायला लागलो की आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे आपण जाणं हाच एक त्याच्यावरती उपाय आहे. आणि आपण आपलं स्वास्थ्य जे आहे ना ते डॉक्टरांकडे गहाण टाकलं असं मी म्हणेन. आपण त्यांच्या डॉक्टरांची गरज आहे याच्याबद्दल शंका नाही. म्हणजे मी तर म्हणेन की जनरल प्रॅक्टिशनरची आज भारताला खूप मोठी गरज आहे. की हायपरटेन्शन, डायबेटीस हे जे रोग आहेत ना हे असे एका दिवसात येत नाहीत, टप्प्याटप्प्याने येत जातात. आणि जर तुमच्याकडे अतिशय बारकाईने बघणारा उत्तम फॅमिली प्रॅक्टिशनर, फॅमिली फिजिशियन जर असेल तर तुम्हाला या रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी त्याचे प्रयत्न होतात. पण तसं होत नाही दुर्दैवाने. आता भारतामध्ये काय झालंय की यांची संख्या कमी झाली आहे आणि सुपर स्पेशालिस्ट वाढलेत खूप. त्यामुळे आपल्याला या रोगांशी सामना करायचा तर औषधं घेऊनच करता येऊ शकतो असं एक आपल्याला समज झालेला आहे निर्माण. हे जे सगळे रोग आहेत ना उपेंद्र, तर हे रोग हे प्रामुख्याने मनोकायिक रोग म्हणतो किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम आपण ज्यांना म्हणतो अशा प्रकारचे रोग आहेत. त्यांना असं एक तुम्हाला जादुई कांडी किंवा जादुई औषध नाहीये त्याच्यावरती कुठले. त्याच्यामध्ये तुम्हाला होलिस्टिक विचार करायला लागतो. तुमचं म्हणजे ज्याला आपण माइंड बॉडी मेडिसिन म्हणतो ना, तुमचं मन, आत्मा, आयुर्वेदाची जी डेफिनेशन आहे ना ती डेफिनेशन खूप महत्वाची आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय मना. बरोबर. हे जे तिन्ही स्तरावरती तुम्ही जर प्रसन्न असाल ना तर तुम्ही स्वस्थ आहात. औषध घेऊन आपल्याला रोग पळवता येऊ शकतो. डॉक्टर तुमचे रोग बरे करू शकतात, डॉक्टर तुम्हाला स्वास्थ्य देऊ शकत नाहीत. स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करायला पाहिजेत. त्यामुळे एखाद्या डायबिटीस झालेल्या माणसाने मी म्हणलं की नाही मी डॉक्टरकडे जाईन आणि बरा होईन, तर मी तुम्हाला सांगतो तसं होणार नाही. तुम्हाला डायबिटीस मधनं किंवा हायपर टेन्शन मधनं बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागतील आणि डॉक्टर्स तुम्हाला मदत करतील.
निश्चित मदत करतील, पण हे प्रत्यक्ष पाऊल तुम्हालाच टाकायला लागेल. त्यामुळे हे जे रोग आहेत त्याच्यात मानसिक तुमची जी परिस्थिती आहे ना, त्याचा खूप मला वाटतं एवढ्या वर्षांमध्ये औषधांचा प्रभाव आपल्या डोक्यावरती एवढा आलाय की आपण असं समजायला लागलो की औषध घेतल्यामुळे आपल्याला स्वास्थ्य मिळतं. आणि म्हणून आपल्या स्वतःमध्ये ज्याला सेल्फ हिलिंग कॅपॅसिटी म्हणतो ना, ती असते हेच विसरून गेलोय आपण. खरंय. पॉवर ऑफ माइंड टू हील युअर सेल्फ इज सो ग्रेट की जी तुमच्याकडे जर असेल ना, तर अनेक रोगांचा तुम्हाला सामना हा अधिक प्रभावीपणे करता येऊ शकतो. तर याच्यामध्ये शेवटी मी एवढंच सांगेन की हे जे सगळे रोग आहेत ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइडचा उल्लेख तुम्ही केला, अस्थमा सारखा रोग आहे, कॅन्सर सारखा रोग आहे, याच्यामध्ये फक्त औषधांनी काम होत नाही, तर आपल्याला स्वतःला त्यांचा पहिल्यांदा प्रतिबंध करायला पाहिजे. प्रतिबंध केल्यानंतर सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश आलं नाही, काही वेळेला येत नाही. आरोग्याचे 4 खांब आहेत. मी नेहमी सांगतो की ज्या 4 खांबांमध्ये त्यांची आपल्या आरोग्याची किंवा स्वास्थ्याची इमारत उभी आहे, त्याच्यामध्ये पोषण हा सगळ्यात महत्वाचा आहे, न्यूट्रिशन. दुसरा महत्वाचा आहे पर्यावरण, तुमच्या आजूबाजूला जी हवा आहे, काय आहे, त्याच्यामध्ये काय होईल, तो पर्यावरण. तिसरा महत्वाचा आहे तो म्हणजे तुमची जीवन पद्धती, कशा पद्धतीने तुम्ही राहता. आणि चौथा जो आहे तो जेनेटिक्स. आता जेनेटिक्स तुमच्यामध्ये जर आलेला असेल तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे राहायलाच लागेल ना, त्यात काही फार आपण बदल करू शकत नाही. पण एक 3 खांब जे उरलेले आहेत ना, ते आपल्या हातात आहेत. आपण ठरवू शकतो की चांगलं खायचं का वाईट खायचं, चांगली जीवन पद्धती अंगीकारायची का वाईट जीवन पद्धती अंगीकारायची, चांगल्या वातावरणात राहायचं का वाईट वातावरणात राहायचं, हे सगळं आपल्या हातात आहे. पण हे जर कुठला एखादा वीक झाला ना, तर आपण सपोर्ट सिस्टीम जशी देतो ना, टेकू देतो, तो टेकू आहे हा मेडिकल केअर आहे. तर आपण आता मेडिकल केअर आणि हेल्थ केअर हे दोन्ही पुन्हा समानार्थी म्हणून वापरायला लागलेलो. त्यामुळे मेडिकल केअर महत्वाची आहेच, पण मेडिकल केअर हा टेकू आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि या सर्व रोग जे आहेत, मनोकायिक रोग किंवा मेटाबॉलिक डिसीजेस, यांचा आपण सामना करताना आपल्याला स्वतःला बाजूला ठेवून करता येणार नाही. डॉक्टर वरती आपल्याला पूर्णपणे ते ढकलून चालणार नाही. मी म्हणेन की अविनाश भोंडले आपलाच नुमवी आहे, इतका उत्तम काम तो करतो, कोरोना काळात तर त्याने केलंच आहे, पण एक जनरल प्रॅक्टिशनर कसा असावा याचा आदर्श उदाहरण आहे. म्हणून मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेन की पुण्यासारख्या शहरामध्ये हजारो अविनाश भोंडले यायला पाहिजेत. शिरीष साठे सुद्धा आपलाच नुमवी आहे, तो कार्डिओलॉजिस्ट सुपर स्पेशालिस्ट आहे, त्याची पण गरज आहे. पण त्यांचा नंबर थोडा असला तरी सुद्धा चालेल, पण अविनाश भोंडले शेकड्यांनी पाहिजेत. आणि शिरीष साठेंची खूपच गरज आहे, पण ते 10 आकड्यांमध्ये जरी राहिले तरी सुद्धा चालतील. बरोबर, अगदी बरोबर. पण एकदा समतोल साधला ना, म्हणजे एका बाजूने वैद्यकीय उपचारांचा आणि दुसऱ्या बाजूने आपल्या स्वतःच्या प्रयत्नांचा समतोल जर साधला, तर या सर्व रोगांवरती आपल्याला निश्चितपणे प्रभावी मात करता येईल. पण म्हणजे याच्यात 2 गोष्टींचा पॉइंट्स, 2 गोष्टी आपण घेऊ शकतो किंवा आम्ही आणि आपले सगळे मित्र आणि प्रेक्षक घेऊ शकतात. एक म्हणजे स्वास्थ्य, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल, जीवन पद्धती. आजचं जीवन पद्धती कितीही बदललेली असली तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त चांगली जीवन पद्धती अनुसरण करण्याचा एक मार्ग शोधला पाहिजे. या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. अगदी तू योग्य सांगितलंस. या दोन्हीचाही खूप महत्वाचा उपयोग आहे. कारण सध्याच्या काळामध्ये काय झालंय की न्यूट्रिशन हे सगळं वेस्टर्नाइज झालंय, पिझ्झा बर्गर आलेत आणि आता आपण आपलं किचन बऱ्याचशा ठिकाणी स्विगी आणि झोमॅटोला आउटसोर्स केलेलं आहे. त्यामुळे आपले लिव्हिंग रूम जी आहेत आपली, ती थिएटर्स झालेली आहेत. आणि आपण सगळेजण मोबाईल वरती जेवढे बसलेलो आहोत, तर ही सगळी खूप मोठा बदल आहे लाईफस्टाईल. त्यामुळे तो काही गोष्टी टाळता नाही येणार, पण त्याला एक वेगळी दिशा देऊन आपल्याला आपल्यामध्ये निश्चितच सुधारणा करता येतील की बाबा नाही, मी दररोज 12 सूर्यनमस्कार तरी घालीन, किंवा मी रोज सकाळी माझ्या जवळ टेकडी असेल तर टेकडीवरती चालायला जाईन. आठवड्यातनं एखाद दिवशी मी पिझ्झा खाईन, पण रोज मी भाकरी खाईन, भाजी भाकरी रोज खाईन, जे आपलं अन्न आहे. आपल्याकडे जे वाढतं, आपल्याकडे जे मिळतं तेच आपल्या दृष्टीने योग्य, हा सुद्धा एक आयुर्वेदाचा सिद्धांत. त्यामुळे ओट्स वगैरे जे आहेत ना, ते अमेरिकेमध्ये चांगले असतील, पण आपल्याकडे नाचणी, ज्वारी, बाजरी हेच चांगलं आहे. तर हा बदल
नाहीयेत. आपल्याला आपल्या मूळ पदावरती जायचंय फक्त. जे आपण आता भरकटलोय ते पुन्हा मूळ पदावरती जायचंय आणि तिथं जर आपण गेलो तर स्वास्थ्य आपल्या बरोबर आपोआपच येईल. बरोबर. छान, छान. अतिशय सुंदर सांगितलं डॉक्टर. आता मगाचचा जो एक उपेंद्रने सांगितलेला मुद्दा थोडासा परत मी त्याच्याकडे वळतोय, की आत्ताच त्यांनी सांगितलं, की आपण एका आयुष मंत्रालयाच्या टास्क फोर्सचे हेड होतात. तर ह्या टास्क फोर्सचं गठन कसं झालं? त्याचं कार्यक्षेत्र काय होतं? आणि ह्या टास्क फोर्सनी दिलेल्या काही एक चांगल्या अशा काही त्यांच्या रिकमेंडेशन्स असतील किंवा ज्याच्यानी एक खूप मोठा प्रभाव पडतो, बदल होऊ शकतो. तर अशा काही असतील तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, छान आहे प्रश्न. हा टास्क फोर्सचं संघटन जे आहे ना ते मिनिस्ट्री ऑफ आयुष केंद्रीय सरकारचं आयुष मंत्रालय जे आहे त्या मंत्रालयाने केलेलं आहे. त्याचा मी जरी अध्यक्ष असलो तरी माझ्या बरोबर 18 तज्ञांचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत आणि ते आयुर्वेदातले नाही आहेत फक्त, तर आधुनिक वैद्यकातले पण आहेत, आधुनिक जीवशास्त्रामधले आहेत, रसायनशास्त्रामधले आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधले तिथे तज्ञ आलेले आहेत. आणि त्या सर्वांनी मिळून आम्ही भारतामध्ये आज अतुल आम्ही 110 पेक्षा जास्ती ज्याला क्लिनिकल ट्रायल म्हणतो तशा क्लिनिकल ट्रायल्सचं आज मॉनिटरिंग आम्ही करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 150 क्लिनिकल सेंटर्स, आणि ही क्लिनिकल सेंटर्स म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटल्स नाही आहेत तर ॲलोपॅथिक हॉस्पिटल्स, कोविड हॉस्पिटल्स आहेत. अशा हॉस्पिटलमध्ये ही निरीक्षणं केली जात आहेत आणि त्याचे सगळे निरीक्षणं शास्त्रीय पद्धतीने प्रोटोकॉल तयार करून हे प्रसिद्ध करून मग त्याची निरीक्षणं आम्ही प्रसिद्ध करतोय. अतिशय शास्त्रीय पद्धतीने ज्याला इव्हिडन्स बेस म्हणतो ना आपण, असा अप्रोच घेऊन हे सगळं संशोधन चालू आहे आणि त्याचे आता निष्कर्ष हळूहळू यायला लागलेले. तर तुला उदाहरणाचं एक सांगेन मी की आम्ही असं सांगितलं की अरे तुम्ही हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारखं जे औषध देताय आणि लोकांना सांगताय तुम्ही घ्या म्हणून, ते योग्य नाहीये. कारण हायड्रॉक्सिक्लोरोक्विनला अनेक साईड इफेक्ट सुद्धा आहेत. तर त्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पेक्षा सुद्धा अश्वगंधा जर तुम्ही दिलं तर ते जास्ती प्रभावी आहे. आणि आम्ही आमच्या संशोधनामध्ये असं दाखवून दिलेलं आहे की अश्वगंधा जर तुम्ही दिलं तर आपल्या शरीरामधल्या ज्या टी सेल असतात, त्याला TH1 सेल म्हणतो आम्ही, तर त्यांचं प्रमाण हे वाढू शकतं आणि त्याच्यामुळे आपोआपच प्रतिकारशक्ती आपली वाढते. तर प्रतिकारशक्ती वाढवणारं औषध जर अश्वगंधा तुमच्याकडे असेल, आणि आम्ही असंही दाखवून दिलं होतं आधी की आर्थरायटिस सारख्या रोगामध्ये जिथं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध म्हणून वापरलं जातं तिथे जर अश्वगंधा दिलं तर त्याचा परिणाम, अश्वगंधाचा परिणाम हायड्रॉक्सिक्लोरोक्विन एवढाच आहे, किंबहुना अधिक जरा बरा आहे, कारण त्याच्यामध्ये साईड इफेक्ट नाहीये. तर असं असताना तुम्ही देशी औषध एवढं चांगलं संशोधन केलेलं असताना तुम्ही विदेशी विषारी औषध कशासाठी रेकमेंड करताय? याच्याबद्दल आमचं खूप आर्ग्युमेंट झाली मिनिस्ट्री बरोबर सुद्धा, हेल्थ मिनिस्ट्री बरोबर सुद्धा, ICMR म्हणून जी आहे संस्था त्यांच्या बरोबर सुद्धा. आणि मग शेवटी आम्हाला त्यांना असं दाखवून दिलं आम्ही की आम्हाला एक राष्ट्रीय स्तरावरती संशोधन करायचंय की ज्याच्यामध्ये आम्ही हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि अश्वगंधा दोघांची कंपॅरिझन करून बघूया तर कोण चांगलं आहे, शास्त्रीय परीक्षण करून बघू. तर ते निष्कर्ष आम्हाला 2 आठवड्यापूर्वी हातात आले आणि मग त्याचा प्रसिद्ध व्हायच्या मार्गावर आहे. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की अश्वगंधा हे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पेक्षा कमी नाही, हे आम्ही सप्रमाण स्टॅटिस्टिकली पॉवर्ड क्लिनिकल ट्रायल मधनं दाखवून दिलेलं आहे. आणि शिवाय साईड इफेक्ट पण नाहीत त्याला. साईड इफेक्ट अजिबात नाही, उलट सगळे फायदेच आहेत. आणि सहज घेऊ शकतो ना तुम्ही. अश्वगंधा बाजारात गेला तर लगेच मिळतं, स्वस्त आहे, सुरक्षित आहे, परिणामकारक आहे, एवढं सगळं चांगलं. आणि आता याच्यामध्ये आमचे जे निष्कर्ष आहेत ना अतुल, ते बघून इंग्लंडमध्ये जी खूप प्रख्यात संशोधन संस्था आहे त्या संस्थेनी आज अश्वगंधावरती इंग्लंडमध्ये मल्टीसेंट्रिक क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याचं मान्य केलेलं आहे. आणि ती सुरू होती आता. आणि ती सुद्धा जवळजवळ त्यांच्या प्लॅन प्रमाणे जो 8 का 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये अश्वगंधा देऊन ते हजारो पेशंट्स नाही म्हणता येणार, हजारो लोकांवरती अश्वगंधा देऊन हे प्रयोग करणार. त्यामुळे भारतातला अश्वगंधा आज इंग्लंडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती संशोधन करावं असं त्यांना वाटलं. माझ्या दृष्टीने हेच एक खूप मोठं महत्वाचं पाऊल. फार छान. पण डॉक्टर, म्हणजे याचा अर्थ असं मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की टास्क फोर्सचे तुम्ही चेअरमन आहात आणि तुमच्याकडे वेगवेगळे 18 मेंबर्स आहेत आणि हे 18 मेंबर्स सगळे वेगवेगळ्या फील्ड मधले आहेत.
म्हणजे याला असं म्हणता येईल आपल्याला की इट इज अ होलिस्टिक अप्रोच विच इज फॉलोड बाय आयुष मंत्रालय ॲज वेल ॲज बाय टास्क फोर्स. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी टास्क फोर्स असंच नाव दिलेलं आहे. त्या टास्क फोर्सचं नावच असं आहे की इंटरडिसिप्लिनरी टास्क फोर्स ऑफ आयुष फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट अगेन्स्ट कोविड असंच नाव आहे. त्यामुळे त्या सर्व डिसिप्लिनच्या लोकांचा अंतर्भाव आपण केलेला आहे. आणखीन या टास्क फोर्सच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. जो तुझा प्रश्न होता आधीचा त्याच्याबद्दल आता मी थोडं सांगेन. तर आयुष मंत्रालयाच्या वेबसाईट वरती आपण जर गेला तर आपल्याला दिसेल की या टास्क फोर्सनी अनेक सर्वसामान्यांसाठी आणि डॉक्टर्ससाठी गाईडलाईन्स डॉक्युमेंट तयार केलेली. आता मी सर्वसामान्य आहे, मला काही आयुर्वेदाची माहिती नाही, पण मला कोविड पासून प्रतिबंध करायचा आहे. तर मी काय करावं, काय खावं, काय खाऊ नये, कुठली औषधं घ्यावीत, कुठली घेऊ नयेत, किंवा माझ्या जीवन पद्धतीमध्ये मी काय करायला पाहिजे, हे सगळा तिथं गायडन्स दिलेलं आहे. आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही हळद दूध घ्या किंवा गुळण्या करा, मिठाच्या गुळण्या करा, किंवा नाकामध्ये तुम्ही नस्य तेल घ्या किंवा साधं तूप घ्या. आम्ही संशोधनात असंही दाखवून दिलंय की साधं तूप किंवा तिळाचं तेल नाकामध्ये जर रोज नस्यासारखं जर टाकलं तुम्ही एक एक थेंब, तरी सुद्धा तुम्हाला कोविड पासून संरक्षण मिळू शकतं. आणि आता जे नवीन संशोधन येते त्याच्यात त्यांनी असं दाखवून दिलंय की तिळाच्या तेलामध्ये ज्या विशिष्ट प्रकारचे स्निग्ध पदार्थ आहेत, त्या स्निग्ध पदार्थाचा व्हायरसची एंट्री रोखण्यापासून किंबहुना व्हायरसला मारण्यापर्यंत त्यांचा उपयोग होऊ शकतो. हे आपलं जे परंपरागत ज्ञान आहे त्यावेळेला त्याचे शास्त्रीय पुरावे आज येतील, पण हे ज्ञान होतं आणि लोकांनी त्याचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे तूप नाकामध्ये टाकणं किंवा तीळ तेल नाकामध्ये एक एक थेंब टाकणं हे अतिशय सोपे घरगुती आपण वापरत होतो. माझ्या घरी सुद्धा मी स्वतः लहानपणी आम्हाला नाकामध्ये तूप घातलेलं आहे आमच्या, त्यांनी काय आणि त्रास होणार आहे. म्हणजे हा हे जे मी आजीबाईंचा बटवा आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी आजीबाईंच्या बटव्यामध्ये अनेक उपयुक्त गोष्टी आहेत. त्या गोष्टींवरती संशोधन व्हायला पाहिजे. आंधळेपणाने आपण सगळ्या गोष्टी आजीबाईच्या बटव्यातनं घेता कामा नये. करेक्ट. कारण काळानुरूप त्याच्यामध्येही बदल झालेले आहेत. काही गोष्टी कालबाह्य झालेल्या असतील. त्यामुळे त्याच्यावरती संशोधन हे व्हायलाच पाहिजे. त्याची परीक्षणं जी आहेत ती नोंदली जायलाच पाहिजेत. त्याच्यामधल्या ज्या चांगल्या असतील त्यांचा आपण उपयोग करायला पाहिजे. जे चांगल्या किंवा आज त्यांचा उपयोग होत नसेल तर त्या दूर सारायला पाहिजेत. कारण विज्ञान हे गतिमान आहे, हे स्टॅटिक नाहीये. त्यामुळे आम्ही असा जर स्टँड घेतला की आयुर्वेदात सांगितलं सगळ्यांनी आंधळेपणाने त्याचा अवलंब करा, तर ते चुकीचं होईल. आयुर्वेद तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट, आयुर्वेदामध्ये 2 भाग आहेत ज्याला एक शाश्वत म्हणतो, पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत, ह्याच्यामध्ये बदल नाहीयेत. पण आयुर्वेदिक वनस्पती यांच्यामध्ये पर्यावरणीय बदल होतातच ना. 5000 वर्षांपूर्वी जो आवळा होता तोच आज आवळा आहे का, ह्याच्यावरती तुम्हाला संशोधन करून दाखवून दिल्याशिवाय कसं करतात. त्यामुळे आपल्याला विज्ञाननिष्ठ अशा प्रकारचा विचार पुढे आणण्याची गरज आहे. बरोबर. परंतु आरोग्याची व्याख्या काय सांगाल, किंवा आरोग्याकडे बघायचा सामान्य व्यक्तीचा, माणसाचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, काय असावा, याबद्दल थोडं अधिक आरोग्याची व्याख्या जी जागतिक आरोग्य संघटना करते ना, ती म्हणते की आरोग्य म्हणजे फक्त रोग नाही अशी स्थिती नाही, तर सामाजिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, शारीरिक स्तरावरती वेल बिईंग हा शब्द ते वापरतात. पण वेल बिईंग म्हणजे काय हेच त्यांना माहिती नाही अजून. त्यामुळे तो शब्द वापरला तरी सुद्धा त्याचा सगळा जो फोकस असतो तो डिसीज वरती जातो आत्ताच्या डेफिनेशन प्रमाणे. आणि म्हणून औषध आणि रोग याची सांगड घातली जाते. म्हणून माझ्या दृष्टीने ही WHO ची डेफिनेशन जी आहे ना ती अपुरी आहे. माझ्या दृष्टीने उत्तम डेफिनेशन जी आहे हेल्थची ती स्वस्थ रक्षण किंवा ज्याला आपण प्रसन्न आत्मेंद्रिय मन, ही जी आयुर्वेदाची डेफिनेशन आहे ती माझ्या दृष्टीने चांगली आहे. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवरती ज्या वेळेला तुम्ही आनंददायी असता, स्वस्थ असता, त्यावेळेसच तुम्ही खरे हेल्दी असता. हीच डेफिनेशन आपल्याला घ्यायला पाहिजे. मला वाटतं ही डेफिनेशन आयुर्वेदाची जगाला देणगी आहे असं मी मानतो. मेंटल हेल्थ, पण मॉडर्न सायन्सला आज मेंटल म्हणजे काय हेच माहिती नाही, कारण माइंडचं अस्तित्व काय हेच त्यांना माहिती नाही. त्यामुळे ते असं समजून चालतात की आपण ब्रेन मॅनेज केला म्हणजे आपण मेंटल हेल्थ देऊ शकतो. तसं नसतं.
त्यामुळे Correct. सायकियाट्रीमध्ये स्टिम्युलंट किंवा सप्रेसंट अशा प्रकारची औषधं देतात मेंदूवरती काम करणारी. मग मेंदू वेगवेगळी रसायनं देतो, तयार करतो आणि मग शरीरामध्ये आपण बदल होतात आणि मग त्या योगे काही रोगांवरती आपण विजय मिळवू शकतो. पण आपल्या स्वतःला ही जी स्वतःची मानसिक पॉवर आहे ती कशी सुदृढ करावी याचं शिक्षण आपण आयुर्वेदाबद्दल जसं शरीराचं बोलतो तसं योगामधनं ते मिळतं. त्यामुळे हो. आयुर्वेद योग हे दोन्ही एकत्र आपल्याला आणायला पाहिजेत. आयुर्वेदाच्या डेफिनेशन मध्ये सुद्धा आपल्याला योग आणि आयुर्वेद हा एकत्र आणला तरच आपल्याला, कारण शरीर, मन आणि आत्मा या तिघांकडे बघायचं तर फक्त आयुर्वेद पुरेसं नाही, त्याला आयुर्वेद योग तिची जोड द्यायची पण आवश्यकता आहे. आता हाच मुद्दा मी थोडासा पुढे नेतो की आताच तुम्ही म्हणालात की आयुर्वेदाची व्याख्या म्हणजे प्रसन्न आत्मेंद्रिय मन. तर आता ही जी तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे ती थोडीशी आपल्याला पुढे एक्सटेंड करून आपल्याला ह्याबद्दल अजून थोडंसं विस्ताराने सांगता येईल का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एकत्र आणि एकात्मिक रीतीने पुढे जातील, हे कसं करता येईल याच्याबद्दल आपण जरा बोललात तर बरं होईल. बरोबर. आयुर्वेदाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं ना तर आयुर्वेद ही एक ज्याला मॉडर्न परिभाषेमध्ये पर्सनलाइज मेडिसिन म्हणतात. आज पर्सनलाइज मेडिसिन हे जगामधलं कटिंग एज सायन्स समजलं जातं. पर्सनलाइज मेडिसिन हा एक बझवर्ड झालेला आहे. पर्सनलाइज मेडिसिन म्हणजे काय? तुमचा जेनेटिक मेकअप जो काही आहे ना त्या जेनेटिक मेकअपला सुटेबल असणारी अशी योग्य रामबाण, जशी बुलेट असते तशी तुम्हाला बरोबर लागू होईल अशी मॅजिक बुलेट तुमच्यासाठी तयार करणं ही पर्सनल. म्हणजे कॅन्सरमध्ये सुद्धा 3 वेगवेगळे जेनेटिक सबटाईप आहेत. त्यामुळे तुमचा कुठला सबटाईप आहे त्याच्यावर तुम्हाला कॅन्सरचं कुठलं औषध परिणामकारक असेल ते अवलंबून आहे. हे 15 वर्षापूर्वी आणि आता तर खूप त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती झालेली. पण आयुर्वेद तर पहिल्यापासूनच हे करत आलेलं आहे ना. तुम्ही तर वैद्यांकडे गेला आणि तुम्हाला उपेंद्रला आणि अतुलला दोघांना जर सारखीच लक्षणं असतील तरी सुद्धा तुम्हाला सारखंच औषध वैद्य नाही देणार. म्हणजे उपेंद्रची मला आता दिसते की थोडीशी पित्ताकडे झुकणारी प्रकृती आहे आणि समजा अतुलची कफाकडे झुकणारी प्रकृती असेल तर हे जे आयुर्वेदाचं वात पित्त कफ त्रिदोषात्मक प्रकृती विश्लेषण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली जे करतात ना आणि त्या बेसिसवरती तुम्हाला ते औषधं देतात. तर ही तुमच्यासाठी तयार केलेली डिझाईन फॉर यू पर्सनलाइज मेडिसिन अशी ही औषधं असतात आणि त्यामुळे ती तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये जर दिली तर त्याचा उपयोग होतो पण दुष्परिणाम होत नाही. तर हा जो प्रकार आपण आधुनिक शास्त्रामध्ये म्हणतो त्याला आधुनिक वैद्यकामध्ये फार्माकोजिनोमिक्स नावाचं एक खूप मोठं शास्त्र उदयाला आलं. तर आम्ही असं म्हटलं की आयुर्वेद हे फार्माकोजिनोमिक्सचा बेसिसच आहे. त्यामुळे वात पित्त कफ याच्यामध्ये तुम्ही जसं माणसांचं क्लासिफिकेशन करताय 3 भागांमध्ये आणि प्रत्येक भागातल्या माणसांना कुठल्या प्रकारची औषधं देताय हे ठरवू शकताय. तशाच प्रकारे तुम्ही जर आज जेनेटिक बेसिसवरती करायचं ठरवलं तर पर्सनलाइज मेडिसिन कडे जाण्याचा मार्ग आयुर्वेदामधनं जास्ती सुकर होईल. आणि आम्ही दाखवून दिलं आमच्या परीक्षणामध्ये, आमच्या संशोधनामधनं हे आम्ही दाखवून दिलं की आयुर्वेदिक वात पित्त कफ जे आहेत त्याला जेनेटिक कनोटेशन आहे आणि प्रत्येक या प्रकृती प्रकारांमध्ये स्वतंत्र अशा जेनेटिक सिग्नेचर्स आहेत आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही ब्रँच खूप मोठी झाली. आज CSIR ने 100 कोटी रुपये त्याच्यासाठी अनुदान दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती अनुदान अजून येत आहे आणि आयुजिनॉमिक्स या नावाने एक नवीन विज्ञानातली शाखाच सुरू झालेली. तर एक छोट्या या प्रयोगामधनं एवढं मोठं आपल्याला ज्ञानाचं एक विस्तार होऊ शकतो. तर आपण विचार करा की आयुर्वेदामधल्या इतर अनेक ज्या संकल्पना आहेत त्याच्यावरती जर आपण संशोधन केलं तर किती याच्यातनं अमृत आपल्याला मिळू शकतं. योगाचा जर विचार करायचा झाला, तुम्ही पहिला आयुर्वेदाचा म्हणून, आयुर्वेद हे पर्सनलाइज मेडिसिन. योगाचं महत्व काय आहे तर आपण म्हणजे आयुर्वेदाला आपण शरीरापुरतं मर्यादित जर समजा ठेवलं, आयुर्वेद सुद्धा मानसिक आहे पण समजा ठेवलं तर योग हा आपण मनाकडे येताना योगाचा आणि मनाचा मनशक्ती ही आपल्याला स्वास्थ्य मिळवण्यासाठी किंवा समृद्ध जीवन जगण्यासाठी, मी म्हणेन फक्त मनस्वास्थ्य मिळवण्यासाठी नाही, समृद्ध जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि या योग अभ्यासाचा उपयोग जसा शारीरिक स्तरावरती होतो, जो योगासनांच्या माध्यमातून होतो, तसा मानसिक स्तरावरती खूप मोठा होतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की शारीरिक आजारावरती औषध म्हणजे जे आपण रासायनिक औषध जे देतो ते औषध असेल तर मानसिक रोगांवरती मेडिटेशन म्हणजे ध्यान हे औषध आहे. ऍब्सोल्युटली फंटास्टिक.
डॉक्टर, पण मला असं विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या बऱ्याचशा भाषणांमधनं योगा आणि आयुर्वेदा याच्या इंटिग्रेशन बद्दल बोललायत. मगाशी तुम्ही उल्लेख केला. तर याच्याबद्दल एखादं उदाहरण किंवा कशा प्रकारे हे इंटिग्रेशन करावं, परफेक्ट इंटिग्रेशन कशाला म्हणता येईल, याबद्दल तुम्ही थोडं काही सांगू शकाल का? इंटिग्रेशन आता सध्या नीती आयोग जी भारताचा सर्वोच्च थिंक टँक आहे, हो. त्या नीती आयोगाने एक कमिटी अपॉइंट केलेली आहे. खूप हाय लेवल कमिटी आहे. बरं. नीती आयोगचे जे मेंबर आहेत, डॉक्टर विनोद पॉल हे त्याचे चेअरमन आहेत आणि त्या कमिटीचा मी व्हाईस चेअरमन आहे. आणि या कमिटीमध्ये 3 वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत की एज्युकेशन मध्ये इंटिग्रेशन कसं व्हावं, प्रॅक्टिस मध्ये इंटिग्रेशन कसं व्हावं, संशोधनामध्ये रिसर्च कसं व्हावं आणि पब्लिक हेल्थ मध्ये इंटिग्रेशन कसं व्हावं. हे 4 ग्रुपही खूप प्रख्यात वैद्यकीय तज्ञ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. खूपच म्हणजे खूप हाय लेवलचे एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या सगळ्यांचे रिपोर्टही आता आलेले आहेत आणि आम्ही आमचा फायनल रिपोर्ट तयार करायचं काम चालू आहे. तर थोडक्यात विचार असा आहे की भारतामध्ये आपण फक्त आधुनिक औषध पद्धती घेऊन पुढे जावं का भारताला हजारो वर्षाची औषधाची, वैद्यकाची आणि स्वास्थ्याची परंपरा आहे. तर आपण दोघांमध्ये जे चांगलं आहे ते लोकांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते घेऊन आपण एक शाश्वत वैद्यकीय पद्धती, ज्याला इंटिग्रेटिव्ह मेडिसिन सिस्टीम म्हणतो, तशी आपण आपल्या देशाची तयार केली तर ती सुद्धा एक जगाच्या दृष्टीने एक वेगळं मॉडेल ठरेल. तर ह्याच्याबद्दलचा आमचा प्रयत्न चालू आहे आता. आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता, ज्याला आपण ते वॉर ऑफ टर्फ ही टर्म माहितीये, तर वॉर ऑफ टर्फ न ठेवता लोकांच्या दृष्टिकोनातनं जे आवश्यक आहे ते घेऊन, लोकांचं आणि रुग्णाचं हित समोर ठेवून, कुठलाही अभिनिवेश न ठेवता जे जे ज्या ठिकाणी चांगलं आहे ते घेऊन पुढे जाणं, यालाच आम्ही इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हणतो. मग मॉडर्न मेडिसिन मध्ये इमर्जन्सी मेडिसिन आहे किंवा मॉडर्न सर्जरीज आहेत, त्या तर करायलाच पाहिजेत ना. जर तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉक आले असतील तर बायपास करायलाच पाहिजे. तर सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही एक असं वातावरण तयार करा की ज्याच्यामध्ये रुग्णहित किंवा लोकहित हे प्राधान्याने राहील. हा मुख्य हेतू आहे. योगाच्या बाबतीमध्ये मी असं सांगेन की मगाशी मी उदाहरण दिलं शरीराचं, की शरीरासाठी मटेरियल मेडिसिन आहे, म्हणजे औषध तुम्ही गोळी म्हणून घेता ऍक्च्युली, तसं मनासाठी मेडिटेशन हे औषध आहे. ते का म्हणलो मी, तर आज जागतिक स्तरावरती एवढं मोठं संशोधन सुरू आहे उपेंद्र, की ज्याच्यामध्ये असं आज लोक दाखवून दिलेत. आणि हे मी आज उदाहरण देतोय ते हार्वर्ड मेडिकल स्कूल, की जे प्रख्यात, जगात सगळ्यात प्रख्यात वैद्यकीय महाविद्यालय म्हणता येईल असं आहे किंवा विद्यापीठ म्हणता येईल असं आहे. तिथल्या संशोधकांनी असं दाखवून दिलेलं आहे की मेडिटेशन नंतर आपल्या मेंदूमध्ये जे परिणाम होतात ना, ते परिणाम असे आहेत की अनेक परिणाम होतात. त्यापैकी एक परिणाम असा आहे की आपल्या मेंदूमधल्या ग्रे मॅटर वाढतो. याचा अर्थ काय, की तुमची वाढतं. हे जे मेडिटेशनने तुम्हाला साध्य होतं, असे अनेक प्रयोग केले गेलेले आहेत की ज्या संस्कृत पंडितांवरती काही प्रयोग केले गेलेले आहेत, की संस्कृत पंडितांनी जे मंत्रो त्यांनी पाठांतर केलेले, वेद पाठ केलेले आहेत सगळे, अशांच्या ब्रेनमध्ये ग्रे मॅटर वाढलेला आहे असं दिसून आलेलं आहे. तर हा जो आपला संस्कृत भाषेचा सुद्धा इतका उपयोग आहे की ज्याच्यामुळे आपल्या जिभेचं सुद्धा आरोग्य सुधारतं, उच्चार स्पष्ट होतात, विचार स्पष्ट होतात. हे सगळे योगाचाच एक भाग मी मानतो. मेडिटेशन, योग म्हणजे फक्त तुम्ही भगवी वस्त्र घालून काही करायला पाहिजे असं नाही. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण योग करतो. आयुष मंत्रालयाने आता योगाचे ऍप नवीन तयार केलेले. तुम्हाला दोघांना इंडस्ट्रीची बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये त्यांनी असं सांगितलं 5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्या दिवसातनं, तुमच्या कामाच्या वेळेला, 2 वेळेला. एक प्री लंच घ्या 5 मिनिटाचा आणि एक पोस्ट लंच 5 मिनिटाचं घ्या. आणि योगामध्ये काय काय करावं याचं प्रोटोकॉल तयार करून दिलेले. इतके सोपे आहेत ते, की ते जर तुम्ही केले तर तुमचं थोडासा फिटनेस आणि मानसिक फिटनेस सुद्धा वाढतो. शेवटची गोष्ट सांगतो की कॅन्डेस पर्ट नावाच्या विख्यात शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना मी माझा हिरो मानतो. त्या महिला आहेत, पण मी महिला असल्या तरी त्यांना मी हिरो मानतो. त्यांचं नोबेल प्राइज अगदी थोडक्याने गेलं, कारण त्यांचा जो मेल बॉस होता, पुरुष बॉस होता, त्यांनी त्यांना डॉमिनेट करायचा प्रयत्न केला, म्हणून त्यांनी रिव्होल्ट केला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, जी अमेरिकेतली सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन संस्था आहे, त्याच्या न्यूरोलॉजीच्या प्रमुख होत्या त्या. आणि ओपियाइड रिसेप्टर म्हणजे अफू घेतल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये काय रिसेप्टरवरती परिणाम होतात ना, त्याचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे न्यूरो सायन्स मध्ये अत्युच्च नाव असं म्हणता येईल. शेवटच्या काळामध्ये
त्या योगाकडे आकर्षित झाल्या आणि त्यांनी असंख्य प्रयोग संशोधन योगावरती केलं आणि त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स या नावाचं. ग्रेट ओके. ग्रेट. आणि त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय, म्हणजे मला जर तू सांगितलं की या पुस्तकाचं एक वाक्यामध्ये डिस्टिलेट द्या आम्हाला, 400 पानाचं पुस्तक आम्हाला वाचायला वेळ लागेल, तर ते एक वाक्याचं डिस्टिलेट मी असं सांगेन की कॅन्डेस पर्ट म्हणतीये, आणि त्यामुळे आपल्याला विश्वास सायन्स मधून ठेवायला पाहिजे. ती म्हणतीये की एक दिवस असा येईल की ज्या वेळेला तुम्हाला कुठलंही औषध बाहेरनं घ्यायची गरज पडणार नाही. तुम्ही ध्यानाला बसाल आणि तुम्ही आपल्या शरीराला आणि मनाला ऑर्डर कराल सिक्रेट, आणि तुमच्या शरीरामध्ये ती रसायनं सिक्रेट होतील आणि तुम्हाला त्या रोगापासून मुक्ती देतील. क्या बात आहे. माय गॉड. आणि हे फक्त त्या म्हणतात म्हणून नाही, तर हे एन्डॉर्फिन्स आणि एन्केफायलिन्स अशी जी औषध जीवरसायनं आहेत आज माहिती आहेत आपल्याला, की आपल्याला मार बसला तर कुठल्या तरी प्रकारची जी ही एन्डॉर्फिन्स आपल्या शरीरामध्ये आपोआप तयार होतात नैसर्गिक रीतीने, ती आपल्याला वेदनांपासून थांबवतात. हे आज माहिती आहे आधुनिक शास्त्राला. तर हे मनाची जी शक्ती आहे ना, त्याच्याकडे आज सगळ्या जगाचं लक्ष आहे. मी म्हणेन आज कटिंग एज सायन्स जी आहे ना, ती कॉग्निटिव्ह सायन्सेस, न्यूरो एंडोक्रिनॉलॉजी किंवा न्यूरो इम्युनॉलॉजी याच्याकडे आहे. आणि या सगळ्याचं मूळ आपल्या योगशास्त्रामध्ये आहे. मी मानतो म्हणजे पतंजली सारखा जो ग्रंथ आहे ना, तो माझ्या दृष्टीने जगातल्या टॉप 5 पुस्तकांची मला यादी करायला सांगितली ना, तर उपेंद्र त्याच्यामध्ये पतंजली हा मी पहिल्यांदा घालतो. एवढं मोठं ज्ञान आपल्याकडे आहे योगा संबंधाने, आणि ध्यानातनं खूप गोष्टी तुम्हाला साधता येतात. त्याच्यापैकी एक हे स्वास्थ्य आहे. असं. वा, फार छान सांगितलं डॉक्टर तुम्ही. तर मित्रांनो, आपण आता डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्याबरोबर गप्पा मारल्या. अर्थातच त्या संपलेल्या नाहीयेत, कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे की जेवढ्या गप्पा माराव्यात तेवढ्या कमीच आहेत. त्यांच्याकडून आपण जितकं काही जाणून घ्यावं तेही कमीच आहे. अर्थातच वेळेचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे. त्यामुळे डॉक्टर साहेबांबरोबरच्या आपल्या गप्पा आजच्या पुरत्या आपण इथे मर्यादित करत आहोत, आणि परत आपण त्यांना उद्या पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. पण एक लक्षात ठेवा, आपला मित्ररंग चॅनल आहे, त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला इथून पुढचे सगळे कार्यक्रम विना सायास पाहता येतील, आणि शिवाय डॉक्टरांबरोबरची पुढची मुलाखत देखील. नमस्कार.